नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण ATM कार्ड नवीन कसं बनवायचं यासाठी काही माहिती जाणून घेतली आणि बनवून दाखवणार आहोत विथ गॅरंटी. मोबाईल मधलं किंवा कम्प्युटर PC मधलं लॅपटॉप मधलं तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचंय. त्यानंतर क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथे टाईप करायचंय इलेक्शन कार्ड. मी टाईप करून घेतलं. त्यानंतर तुमची पहिली साईट येते ती म्हणजे वोटर सर्व्हिस फोल्डर. ते ओपन केल्यानंतर वोटर्स गव्हर्नमेंट डॉट इन ओपन केल्यानंतर तिथं बिल 6 नंबर फॉर्म यावरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचं मागेल. त्यासाठी तुमचा अगोदर रजिस्ट्रेशन असेल तर डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा, किंवा रजिस्ट्रेशन नसेल तर साइन अपवर क्लिक करून इथं मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. माझं आहे, डायरेक्ट लॉग इन करा. मी लॉग इन करून घेतलेलं आहे. तर लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. पहिलं ऑप्शन स्टेटचं येतं. माझं स्टेट महाराष्ट्र आहे, मी महाराष्ट्र निवडून घेतो. तुम्ही तुमच्या प्रभावानुसार निवडू शकता. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट कुठला आहे. माझं जळगाव आहे, मी जळगाव निवडून घेतो. कोणाचं पुणे असले तर पुणे निवडू शकता. त्यानंतर माझं एसी भुसावळ एसी आहे. त्यानंतर तुमचा हा नंबर आहे, हा नंबर बघून घ्या. तुमचा नंबर काय आहे, तो 13 नंबर 12 नंबर. माझा 12 नंबर आहे, म्हणून 12 नंबर सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करेल. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथं नाव टाकायचं. किंवा ही फर्स्ट नेम अँड सेकंड नेम टाकायचं. माझं नाव टाकून घेतो मी. स्पेस नाही द्यायचा. स्पेस नाही द्यायचं, काय डेट ऑफ बर्थ. त्यानंतर इथं आडनाव, इथं फोटोग्राफ टाकायचा आहे. लाईव्ह फोटोग्राफ टाकून घ्यायचा आहे. आता मी हा फोटोग्राफ टाकून घेतो. मी इथं फोटो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथं फोटो टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारतील नेम अँड सरनेम ऑफ एनी वन द रिलेटिव्स. आता तुमचे रिलेटिव्ह म्हणजे फादर असेल, मदर असेल, हस्बंड असेल, वाईफ असेल, लिगल गार्डियन असेल, त्यानुसार तुम्ही टाकून ठेवू शकता. माझ्या फादर मी फादर टाकून घेतो. त्यानंतर नेक्स्ट कर. नेक्स्ट केल्यानंतर इथं तुझा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. माझा मोबाईल नंबर मी टाकून घेतो. त्यानंतर नेक्स्ट करेल. नेक्स्ट केल्यानंतर इथं आधार नंबर टाकून घ्यायचा. मी माझा आधार नंबर टाकून घेतो. नेक्स्ट केल्यानंतर मेल आहे का फिमेल आहे बघू शकता. थर्ड जेंडर मेल. त्यानंतर नेक्स्ट करायचे. तर तुमची जन्मतारीख निवडली जाईल. इथं 2006 पर्यंत अवेलेबल आहेत. 2006च्या अगोदर निवडू शकतात. मी माझी जन्मतारीख निवडून घेतो. त्यानंतर कुठलंही एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. इथं माझं डॉक्युमेंट देऊन देतो. इथं माझं डॉक्युमेंट सिलेक्ट करून घेतलेलं आहे. तर मी त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर ॲड्रेस टाकून घ्यायचा. तुमचा ॲड्रेस जो असेल माझा टाकून घेतो. त्यानंतर इथं टाकून घेतो. त्यानंतर तुमचं काय ते टाकून घ्यायचं. तुमचं पोस्ट ऑफिस, त्याच्यानंतर तहसील, त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट. जळगाव डिस्ट्रिक्ट आहे, मी जळगाव डिस्ट्रिक्ट टाकून घेतो. त्यानंतर तुम्हाला एक ॲड्रेस द्यावा लागेल. आधार कार्ड, त्यामध्ये वॉटर इलेक्ट्रिसिटी, आधार कार्ड, करंट पासबुक, इंडियन पासपोर्ट, रेन्यू डिपार्टमेंट, रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट, रजिस्टर सेल ॲग्रीमेंट यामधलं कोणतेही एक मी आधार कार्ड देऊन देतो स्वतः. मी आधार कार्ड दिले. त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथे नेक्स्ट घ्यायचं, हे सोडून द्यायचं सर्व. नेक्स्ट
करत 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 खालती यायचं. इथं विलेज टाउन मध्ये तालुक्याचं नाव टाकायचं. येतो. त्यानंतर तुमचं महाराष्ट्र स्टेट, जळगाव, तुमचा जिल्हा कोणता येतो. त्यानंतर तुमचं रेसिडेन्सी, माझे रेसिडेन्सी टाकून घ्यायचं. त्यानंतर भुसावळ गावाचं नाव नेक्स्ट करेल. केल्यानंतर इथं कॅप्चा टाकेल. कॅप्चा केल्यानंतर सेंटर क्लिक करेल. त्यानंतर इथं ओटीपी फिल करायचा आहे. ओटीपी टाकून ओटीपी टाकून घेतलेला आहे. प्रिव्ह्यू अँड सबमिटवर क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला एक प्रिव्ह्यू दिसेल. प्रिव्ह्यूवर क्लिक करून प्रोसेस करू शकता. ई साईनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करायचं, सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर इथं तुम्हाला एक इंटरफेस येईल. तिथं आधार नंबर टाकायचा. त्यानंतर तुम्हाला वन टाइम पासवर्ड द्यावा लागेल. ओटीपी टाकायचा, सबमिट मारायचं.